डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालय काही ना काही कारणांनी नेहमीच गाजतं। शुक्रवारी पीडीएमसीमध्ये किरकोळ उपचारांसाठी दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला। किरकोळ उपचारांसाठी ही महिला दाखल झाली होती। तिचं बाळ पोटातच दगावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। तसं सोनोग्राफीचा रिपोर्टही आला। त्याच्या दुसऱ्या दिवशी बाळाच्या आईचाही मृत्यू झाला। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला सवाल जवाब केले। अक्षय सुरेशराव हेटे या गृहस्थाने आपल्या पत्नीला ताप आला म्हणून उपचारांसाठी पीडीएमसीमध्ये आणलं होतं। बाळंतपणाला वेळ होता, परंतु पोटात बाळ दगावल्यानंतरही डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन केलं नाही व त्यानंतरही 15,000ची औषधं मागवली असा आरोप अक्षय हेटे यांनी केला आहे। या घटनेने हेटे व त्यांचे नातेवाईक चांगले शोकसंतप्त झाले। शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांनी एकच गर्दी केली। मी माझ्या मिसेसला पीडीएमसीला दवाखान्यामध्ये नेलं। फक्त बारीक ताप असल्यामुळे मी दवाखान्यामध्ये नेलं तिला आणि त्यानं ट्रीटमेंट वेगळंच चालू केलं। मी त्यांना सांगितलं का हिला 2 दिवसापासून ताप आहे आणि फक्त बघा तुम्ही एखादी सलाईन वगैरे द्या आणि मी घरी घेऊन जातो। किती महिना चालू होता? किती महिना चालू होता? 9वा महिना चालू होता। आता 9वा महिना चालू होता आणि डिलिव्हरीला 10 दिवस आणखी टाईम होता, पण त्यानं प्रोसिजर तेव्हापासून चालू केली। त्यानं मला विचारलं पण नाही की डिलिव्हरीचा तुम्ही कायच्यासाठी आणलं, काय आणलं। त्यानं त्याची प्रोसिजर चालू केली। पहिला सोनोग्राफी नेली त्यानं, पहिली सोनोग्राफी काढली, तिच्यामध्ये काही दाखवलं नाही त्यांना। त्यानं डबल दुसरी सोनोग्राफी काढली। त्याच्यानंतर 7 वाजता सोनोग्राफी काढली। त्याच्यानंतर मला 10 वाजता सांगितलं त्यानं का बाबा तुमचं बाळ पोटामध्ये दगावलेलं आहे। मी त्यांना म्हटलं बाळ दगावलं आहे पोटामध्ये, म्हटलं पोटामधून बाळ काढून टाका। म्हटलं रात्रभर काढलं नाही। त्यानं रातभर तसंच ठेवून दिलं, हात पण नाही लावला, व्हेंटिलेटरवर तिला ठेवून दिला रातभर। दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तिला डॉक्टरांना हात लावला। 11च्या पहिले मी तिच्यासंग बोललो पूर्ण, कसं काय काय नारळ पाणी वगैरे सगळं पाजलं तिला। त्याच्यानंतर त्यानं मला भेटूही नाही दिलं कुठपर्यंत, जिथपर्यंत तिनं मृत्यू घोषित केलं नाही तिथपर्यंत। तुम्हाला किती वाजता माहीत पडलं का बा त्या पण 4 वाजता सांगितलं मला। 4 साडेचारच्या दरम्यानच सांगून म्हणजे डिक्लेअर करून दिलं का तुमचं पेशंट मेल आहे। त्याच्यानंतर डबल 5 मिनिटांनी त्यानं मला चिठ्ठी दिली दवाखान्याची का तुम्ही औषध मेडिकल घेऊन पेशंट जिवंत आहे। त्यानं व्हेंटिलेटर चालू करून दिलं। फक्त ते धोके धगधग धगधग जे चालू होते बा लोक येणार बाळाच्या आईला, बाळ तर पोटामध्ये दगावलं होतं ना, बाळाचा विशेष नाही आला त्याच्यात, बाळाच्या आईची गोष्ट आहे। आपल्या सुखी संसाराची बाळ व बाळाच्या आईसह रंगवलेली अक्षय हेटे यांच्या स्वप्नांचा मात्र या घटनेने चुराडा झाला आहे। बाळंतिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात कॉम्प्लिकेशन्स झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।